दूरदर्शनच्या या थेट प्रसारणामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। संपूर्ण सोलापूर जिल्हा या आषाढी एकादशीची वाट पाहत असतो। फक्त या सुखाची उपमा नाही तिरुवरी बाहेरी शोधून यावं असं संत सेनानाथ संत चोखामेळ्याचा टाळी वाजवावी पंढरीचा हाट बहुलांची भेट मिळाली
वेव्स ॲप विद्यार्थ्यांना आपण डाउनलोड करून घेतलं तर प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरनं ते आपण घेऊ शकता. विठ्ठलाला पांडुरंग आहे. दुधाच्या अभिषेकानं पांडुरंग असणारा असा हा पांडुरंग आहे. आपण देवाचं दूध घालण्याच्या वेळेसचं रूप आणि दूध घातल्यानंतरचं रूप हे पाहत आहात. ते अतिशय मनमोहक सुंदर आहे आणि ते खऱ्या अर्थानं पांडुरंगाचं रूप आहे. अगदी खरं आहे चैतन्य, तू म्हणतोस ते. कपाळावरती गोपी चंदनाचा टिळा, खांद्यावरती भगवी पताका, मनामध्ये शुद्ध सात्विक भाव आणि पंढरपूरला निघालेली ही वैष्णवांची मांदियाळी. खरं तर अत्यंत एका शिस्तीमध्ये ही पंढरीची वारी असते. शिस्त शिकण्यासाठी देखील पंढरीची वारी करावी असं म्हटलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहेच की पहिली दिंडी ही पंढरपूरहून आळंदीला आली आहे. पण आज वारीचं जे पालखी सोहळा म्हणून जे नेटकं रूप आपल्याला दिसतं ते हरिभक्तीपरायण हैबत बाबा आरफळकर यांच्यामुळेच दिसतं. हैबत बाबांची एक सुंदर कथा देखील सांगितली जाते बरं का. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या पदरी सरदार असलेले हैबत बाबा हे ग्वाल्हेरहून निघाले. पण सातपुड्याच्या पर्वत श्रेणीमध्ये भिल्लांनी त्यांची सगळी संपत्ती लुटली आणि त्यांना गुहेमध्ये कोंडून ठेवलं. गुहेच्या दारावर मोठी शिळा लावली. हैबत बाबांच्या हातामध्ये परमेश्वराच्या चिंतनाशिवाय काहीच उरलं नव्हतं. माऊलींचा हरिपाठ हैबत बाबांना मुखोद्गत होता. हैबत बाबांनी अखंडपणे हरिपाठ म्हणायला सुरुवात केली आणि योगायोग असा की गुहेत कोंडल्यावर 21व्या दिवशी भिल्ल नायकाची बायको तिला पुत्ररत्न झालं आणि त्या आनंदाप्रित्यर्थ हैबत बाबांना मुक्त करण्यासाठी त्या भिल्लानं गुहेची शिळा बाजूला केली. हैबत बाबा अन्न पाण्यापासून बेशुद्ध पडले, पण ओठातून हरिपाठाचे अभंग स्पष्टपणे बाहेर पडत होते. त्या भिल्लानं त्यांचं मोठेपण ओळखलं, त्यांची शुश्रूषा केली आणि त्यांची संपत्ती परत देऊन हैबत बाबांना पुन्हा परत पाठवलं. त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आपला पुनर्जन्मच झालाय आणि अखेरपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करत ते आळंदीतच राहिले. आता पांडुरंगाची पूजा चालू आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चंदनाचा टिळा लावला जातोय विठ्ठलाला. चंदन याच्या अंगी शीतलतेचा गुण आहे. चंदनाचा गंध सगळीकडे दरवळत असतो. चंदनानं मन प्रफुल्लित होतं. शीतलता हा चंदनाचा गुण आहे. विठ्ठलाच्या अंगावरती आता चंदनाचा लेप होतोय. डोक्यावर, खांद्यावर सर्वत्र चंदन विराजित केलं जात आहे. चंदन हे शरीराला, मनाला सुगंधित करणारा, थंड करणारा असा पदार्थ आहे. रसिक हो, हा दूरदर्शन सोहळ्याचं जे थेट प्रसारण आपण पाहताय त्यासाठी वेव्स नावाचं ॲप देखील आपण वापरू शकता. प्ले स्टोअरवर आणि ॲप स्टोअरवरती हे ॲप आपल्याला उपलब्ध आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत ज्या वारकरी दाम्पत्याला याचा पूजेचा मान मिळालेला आहे ते दाम्पत्य कैलास दामू उगले आणि सौभाग्यवती कल्पना कैलास उगले
या सर्वांच्या हस्ते ही पूजा होत आहे. आपल्याला माहितीये की वारकरी संप्रदायामध्ये टाळ आणि टाळी याला खूप महत्व आहे. टाळ आणि टाळीमध्ये ब्रह्मानंद उभा राहतो असं म्हणतात. आता जलाने स्नान घातलं जात आहे. गंधोदक स्नान याला आपण म्हणतो. पंचामृतानंतर गंधद्वारा दुराधर्षा नित्य पुष्टांकरिष्णी असा त्या गंधोदकाचा मंत्र आहे. आणि यानंतर एक एक उपचार विठ्ठलाला केले जातात. विठ्ठलाला सगळे राजोपचार केले जातात. खरं तर हे सर्व राजोपचार नित्य पूजेमध्ये असतात, पण सध्या देवाचे सगळे नित्य उपचार बंद आहेत आणि त्यामुळं देव सध्या झोपायला जात नाही. देव सध्या संध्याकाळची शयनारती करत नाही. देव संध्याकाळी दुपारतीलाच असतात. त्यामुळं थोडक्यात देव फक्त आता भक्तांसाठी उपलब्ध आहेत, म्हणून त्यांचे जे नित्योपचार असतात ते आत्ता सध्या केले जातात. आणि या नित्योपचारामध्ये आजच्या या महापूजेच्या प्रसंगी देवाच्या अंगावरती आत्ता चंदन लावून त्यांचं गंधोदक स्नान करण्यात येत आहे. लोण्याची आरती आत्ताच झालेली आहे. तर देवाच्या मुखाला सर्वत्र अंगाला पूर्णपणे पुसून देवाची जी चिन्ह आहेत, राजचिन्ह आहेत, ती दाखवण्यात येतील. पुजारी ती सर्व राजचिन्ह तिथं दाखवण्यात येतील. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. असं हे सुंदर असं पांडुरंग अष्टक आहे, ज्यामध्ये पांडुरंगाचं संपूर्ण वर्णन केलेलं आहे. हा पांडुरंग कसा आहे याची अनुभूती या शब्दामधून आपल्याला येत असते. पुजारी आता गंध लावतायत आणि आता देवाच्या अंगावरील जी सर्व चिन्ह आहेत ती दाखवण्याचं काम पुजारी करतायत. विठोबा या शब्दाचा अर्थ वीचा केला ठो असा विठोबा असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मन गोविंद ते काया भेद नाही देवातया, आनंदले मन प्रेमे पाझरते लोचन. खरोखर हे सावळ परब्रह्म विठ्ठलाचं रूप पाहिल्यानंतर खरोखरच अशीच अनुभूती आपल्या सगळ्यांना येते. पंढरीच्या वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थवर्त असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतिती तुका म्हणे असं त्यांनी म्हटलेलं आहे. विठ्ठलाच्या या चिन्हाबद्दल, अंगावरील चिन्हाबद्दल आता पुजारी सांगत आहेत. विठ्ठलाच्या खाली जी भक्त पुंडलिकाने फेकलेली वीट आहे ती वीट आहे. त्या विटेवर उलट कमल चिन्ह आहे. विठ्ठलाचे दोन्ही पाऊल ही समचरण आहेत. त्या चरणावरती मुक्तकेशी नावाची दासी होती. तिचं गर्भहरण करण्यासाठी म्हणून तिथं मुक्तकेशी तीर्थ आहे. देवाने गोकुळात वापरलेली काठी आहे. कमरेला करदोडा आहे. देवाच्या डाव्या हातात शंख आहे. उजव्या हातात कमळ आहे. डाव्या बाजूला ब्रह्मदेवाचं नाभिक कमस्थान आहे. डाव्या बाजूला रुक्मिणीला बसायला दिलेली वामांगी रुक्माची जागा आहे. भृगु लांछन आहे. गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे. कानामध्ये मकराकार कुंडल आहेत आणि डोक्यावरती शिवाकार टोपी आहे. हरिहरा नाही भेद, एका वेलांटीचा फरक. शिव आणि हरी याच्यामध्ये कुठलाही फरक नाही. हरी आणि हर हा एकच आहे. अशी ही हरिहराची स्वयंभू मूर्ती म्हणजे साक्षात पांडुरंगाची मूर्ती आहे. अगदीच खरोखर आहे. आणि त्यामुळेच होय होय वार करी पाहे बाहेरे पंढरी, काय करावे साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. त्यानंतर कल्लोळी
चंदन ओटी तुळशीच्या माळा हार मिरवती गळारे टाळ मृदंगाई पुष्पाचा वर्षावर. मुख्यमंत्र्यांकडून श्री विठ्ठलासाठी वस्त्र जे पाठवलं होतं ते वस्त्र आता नेसवलं जात आहे. मंडळी करत आहेत. पांडुरंगाची ही उत्तमोपचार सेवा होत असताना इथं प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलेलं आहे. कुणी इथं गरम पाणी आणतो, कुणी इथं पांडुरंगाला आरसा दाखवतो, कुणी इथं हरिदासाची गाणी गातात. प्रत्येकाला वेगवेगळं काम या ठिकाणी दिलेलं आहे. कुणी चिमटी दाखवतो, कुणी गुडली दाखवतो. अशा पद्धतीने पांडुरंगाची उत्तमोपचार पूजा, कारण हा राजा असल्यामुळे याची राजोपचार पूजा होत असते. ही पूजा पुरुष सुक्ताच्या मंत्राने होत असते. वारकऱ्याचं आणखीन एक प्रतीक म्हणजे गळ्यात तुळशीची माळ आणि दारामध्ये तुळशी वृंद. या तुळशी माळेचा प्रभाव काही वेगळाच आहे बरं का. तुळशीची माळ घातल्यानंतर निर्व्यसनी राहायला सांगितलं जातं आणि अशी असंख्य माणसं जी आज आहेत की ज्यांनी माळ घातलेली आहे आणि व्यसनांपासून ती दूर आहे. पांडुरंगाला ही तुळस प्रियच आहे. गळ्यात तुळशीचा हार घालून स्वतः पांडुरंग उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला हे आपण आपल्याला जाणतोच आपण. आणि तो परत पाठवताना तुकोबारायाने एक अभंग त्यांना लिहून पाठवला होता. आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी. तुळस प्रिय आहे हे मी आपल्याला सांगितलं. ज्याप्रमाणे विठ्ठलाला तुळस प्रिय आहे त्याचप्रमाणे विठ्ठलाला गोपीचंदनही प्रिय आहे. वारकरी वैष्णव कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावतात. गोपीचंदनाचं उभं गंध लावलं जातं. या गोपीचंदनाच्या गंधाचं सामर्थ्य काही वेगळंच असतं. विठ्ठलाला अत्यंत सुंदर असा हा पोशाख परिधान केला जातो आहे. मुख्यमंत्र्यांनी आणलेला अतिशय सुंदर पोशाख मरघरी वस्त्र पांडुरंगाला पुजारी अत्यंत प्रेमाने नेसवत आहेत. सर्व भाव माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे. जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. घालू देवासीच भार देव सुखाचा सागर. एकाहून एक असे नितांत सुंदर अभंग संतांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेले आहेत. प्रत्येक अभंगाचं सौंदर्य वेगळं, प्रत्येक अभंगातून मिळणारा संदेश वेगळा. खर तर पंढरपूरचा विठोबा म्हणजे सर्वांना आवडीचा असा, हा सर्वांचा आवडता असा देव. आपली दुःख दुसऱ्याजवळ सांगण्यापेक्षा किंवा दुसऱ्याकडे उगाळीत बसण्यापेक्षा विठ्ठलाच्या रूपामध्ये जी विश्वशक्ती आहे तिच्याजवळ आपलं दुःख सांगावं आणि आपण सुखरूप व्हावं, दुःख विसरून हसर व्हावं. यामध्ये केवढी प्रासादिक भावना आहे.
पंढरपूरचं वाळवंट म्हणजे खरं तर भक्त प्रधान समतेचं प्रभावी व्यासपीठ आहे आणि पांडुरंग म्हणजे त्या व्यासपीठाचा अध्यक्ष आहे. आता या अध्यक्षाला कसं पाहावं? दृष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटी रहित पाहावं म्हणजे त्यातच आपल्याला आत्मतत्व दिसू लागेल. आणि हे आत्मतत्व विठ्ठलाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतं आणि आपलं मन तृप्त होतं आणि आपली वृत्ती त्याच्या ठाई स्थिरावते. पंढरपूर इथं नांदणारा श्री विठ्ठल हा सर्व मराठी संतांचा अत्यंत प्रिय असा देव आहे. पंढरपूर हे एक महान तीर्थ क्षेत्र आहे. इथला पुंडलिक हा महान भक्त आहे. भगवान पांडुरंग म्हणजे द्वारकाधीश कृष्णच. तोच पंढरपुरामध्ये विटेवर उभा आहे. भगवंताचं एवढं नाविन्यपूर्ण रूप अन्यथ कुठंही आपल्याला पाहायला मिळत नाही. हा पांडुरंग कोण आहे? पांडुरंग हे कृष्णाचं रूप आहे. संस्कृत मध्ये काळी छटा आणि धवल छटा याच्या मिश्रणाला पांडुरंग असं म्हटलं जातं. पंढरीच्या विठ्ठलाचं हेच रूप असल्यानं त्याला पांडुरंग हे नाव पडलं. श्रीकृष्ण हा मूळचा काळा. तो सारा दिवस काम करून जेव्हा गायीच्या थव्यासंगी परत घरी येत असे तेव्हा गायीच्या पावलांनी उडत असलेली धूळ त्याच्या मुखावर आणि अंगावर साचायची आणि त्यावेळेस त्याचं धूळ मिश्रित काळं सावळं रूप म्हणजेच पांडुरंग स्वरूप असं म्हटलं जाईल. भगवान श्रीकृष्ण हा कर्मयोगी आहे. गायी चारता चारता कर्मयोग आचरावा. अंगावर उडालेल्या धुळीनं काळ्या कृष्णाला धवलता लाभली असंही म्हटलं जातं. विटेवरी नीट केळी कर्दळीचा गाभा पांडुरंगाचं रूप सावळ दिसे शोभा. पांडुरंग हा निळ्या मेघासारखा आहे. म्हणूनच पांडुरंग अष्टकामध्ये त्याला नील मेघाव भासम असं म्हटलं जातं. नील सावळा रंग हे भव्यतेचं आणि व्यापकतेचं दर्शन आहे. पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर आपल्याला जगाचा रंग देखील फिका वाटतो. पांडू म्हणजे स्वच्छ, म्हणून पांडुरंग म्हणजे स्वच्छ रंग असलेला पांडुरंग असंही म्हटलेलं आहे. पांडुरंगाचं स्वरूप मेघ सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. पोशाख परिधान करण्याचं काम सध्या सुरू आहे. आपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शासकीय महापूजेचं थेट प्रसारण पाहत आहात. आज आषाढीच्या दिवशी आपल्या घराघरामध्ये विठ्ठलाचं जे दर्शन आपल्याला होतंय ते त्यामुळेच ज्ञानदेवी निळा परब्रह्मी गोविदा कृष्णमूर्ती सावळा हृदयी बसे असं याला म्हटलं जातं. देवाचा पोशाख झाल्यानंतर देवाच्या अंगाला नीलमार्दन केलं जात आहे. यानंतर देवाला गंध लावण्यात येतं. ते सुगंधी तेल असतं. जसं आपण अत्तर लावतो, सेंट लावतो, त्याच पद्धतीने देवाच्या सर्व अंगाला सुगंधी तेल लावून पुजारी देवाला नटवण्याचं काम करत आहे. समचरण सरोजम साम्रनीलाम प्रदाधम जगनगेत पाणी मंडलम मंडलानाम तरुण तुलसीमालाम कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. विठ्ठलाचं सदा धवल हास्य या तेल लावल्यानंतर अधिक खुलून दिसतं. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यानंतर विठ्ठलाच्या कपाळावरती चंदनाचा टिळा लावण्यात येईल आणि त्या चंदनाच्या टिळ्यावरती पांडुरंगाला बुक्का लावण्यात येईल. बुक्का हा वारकरी संप्रदायामध्ये सर्वात महत्वाचं स्थान म्हणून मान्यता आहे. कपाळी केशरी गंध विठू तुझा मला छंद कपाळी केशरी गंध असं संतांनी अभंगामध्ये वर्णन केलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. हा विठ्ठल विटेवरती उभा आहे. चंदनाचा टिळा या विठ्ठलाला लावला जातोय. कटावर हात आहेत, कानात मकर कुंडल आहेत, गळ्यात कौस्तुभ मण्यांचा हार आहे, दंडावर मनगटावरती बाजूबंद आणि मणिबंध आहेत, कमरेला तिहेरी मेखला आहे. समचरण विटेवर ठेवून ते सुंदर ध्यान भक्ती सुखाची शोभा वाढवत आहे. विठ्ठलाचं हे वर्णन खरोखरच अत्यंत अवर्णनीय असं आहे. भवसागर तरता कारे करीत सा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवून या.
भवसागर तरुण जाण्याची चिंता का करता? पलीकडे कटेवर हात ठेवून तो उभा आहे ना. भगवंतानं आपल्याला बुडवण्यासाठी हा भवसागर उभा केलेला नाहीये, तर आपल्याला खेळण्यासाठी संसाराची निर्मिती केलेली आहे, असं संतांनी म्हटलेलं आहे. पंढरीचा पांडुरंग याला ज्ञानमूर्ती देखील म्हटलं जातं. तो ज्ञानरूप आहे, तत्वरूप आहे आणि भावरूपही आहे. पांडुरंगाची ही मूर्ती ज्ञानरूपाप्रमाणे ध्यानमूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य, मंद हास्य, त्याचे डोळे हे ध्यानासाठी उपयुक्त असणारे आहेत, म्हणून ध्यानमूर्ती म्हणून ही मूर्ती प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे अनेक सुंदर असे अभंग आहेत. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन किती लोक, साई नगे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुलिया. तुळशी पानाचं महत्व आपल्याला सांगितलं की तुळस ही भगवंताला अत्यंत प्रिय अशी आहे आणि हे तुळशीचं पानच गोपीचंदनाच्या वरती कपाळाला लावण्यात आलेलं आहे. आता तुळशीचा हार विठ्ठलाला घालण्यात येत आहे. अत्यंत साधा, भोळा आणि अत्यंत सुंदर असा हा अनुपम्य सोहळा आपल्याला याची देही याची डोळा बघायला मिळतोय. आपल्याला दूरदर्शनवरच्या या थेट प्रसारणामध्ये मानाचे वारकरी देखील दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होताना दिसते. पुष्पहार घातला जातोय. कंठी तुळशी माळ व्रत करा एकादशी. आता देवाला त्याचं रूप पाहण्यासाठी म्हणून आरसा दाखवण्याचं काम सुरू आहे. देव स्वतःच रूप पाहत आहे. या आरशामध्ये देव स्वतःच रूप पाहत आहे. आता देवाला धूप दीप दाखवलं जात आहे. सुंदर असं केवड्याचं गणेश देवाच्या डोक्याला सुशोभित करत आहे. आता देवाला अगरबत्ती, धूप दीप, आदी सुगंधी मालंच्या अशा पद्धतीने धूप दीप देवाला दाखवण्याचं काम सुरू आहे. त्याला दुपारती असंही म्हणलं जातं. अमंगळ ही वारकरी संप्रदायाची भावना आहे. आरती ओवाळली जाते, दीपारती, धुपानंतर दीप दाखवला जातोय देवाला आणि अत्यंत त्याचं रूप जे आहे ते अत्यंत नितांत सुंदर असं रूप आपल्याला बघायला मिळत आहे. वारकरी संप्रदाय हा एकमेकांना इथं माऊली म्हणून संबोधतो. जात धर्म पंथ याचा विचार न करता सर्वजण येतात. देवाला नैवेद्य दाखवला जातोय. पंचखाद्याचा हा नैवेद्य दाखवला जातोय. आज एकादशी असल्यामुळं देवालाही उपास आहे आणि म्हणून देवाला वेगवेगळ्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा, फळ इत्यादी खाद्यपदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवले जाते. संत नामदेव, संत चोखोबा, बंगा महाराज, नरहरी सोनार, सावता माळी, संत गोरा कुंभार, संत सेनानाभी, तुकोबा, एकनाथ महाराज, मुक्ताबाई, जनाबाई, निर्मळा, कान्होपत्रा, बहिणाबाई या सगळ्यांनीच या विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे. देवाची आरती सुरू आहे. आरती केली जाते. 28 विटेवर उभा
त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांची कन्या त्याचबरोबरीने मानाचे वारकरी मुले दाम्पत्य या सर्वांनी मिळून आज विठ्ठलाची महापूजा केलेली आहे. आणि म्हणून हा रीतिरिवाज आहे की विठ्ठलाच्या समोर एकमेकांना हार घालण्याचा तो या ठिकाणी पार पाडला जातो. माननीय मुख्यमंत्री आपल्या पत्नीला आणि त्यांच्या पत्नी माननीय मुख्यमंत्र्यांना हार घालून 7 जन्माची जोडी पुनश्च गठीत करत आहेत. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर आता पांडुरंगाचं रूप आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं वाटतंय. या विठोबाच्या नामस्मरणानं मलिन झालेलं अंतरंग स्वच्छ होतं. भक्ती रंगानं ते पूर्ण उमलतं. मनाचा गाभारा प्रकाशानं उजळून निघतो. मनोभावे उत्कट हाक मारणाऱ्या भक्ताच्या हाकेला हा विठोबा धावून येतो असा सर्वांचा अनुभव आहे. अंतरीची अनुभूती आली की मनाला गाढ शांतीचा अनुभव येतो. आयुष्याच्या वाटेवर सुगंधाची बखरण होते. संसाराचे ताप जात सगळं काही विसरलं जातं. आपल्या पंचेंद्रियांची गुलामी कमी होते आणि मन मुक्त होतं, उन्नत बनतं अशी अनुभूती या वारीमध्ये सहभागी झालेल्या भक्तांना येत असते. विठुरायाचं हे वेळ आणि पायी केली जाणारी पंढरीची वारी हे खरोखरच जगातलं एक महान असं आश्चर्य आहे. आज वर्षानुवर्ष लाखो वारकरी ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा न बाळगता, कोणत्याही गैरसोयींचा विचार न करता, कुणाचंही आमंत्रण न मिळता दरवर्षी एका अनामिक ओढीनं साधारणपणे 20-21 दिवस पंढरीच्या दिशेनं भजन कीर्तन आणि नामाचा गजर करत चाललेले असतात. यामध्ये काहीही मिळवायचं नसतं, कुठलाही लौकिक स्वार्थ साधायचा नसतो. महापुराचं पाणी नदी बाहेर ओसंडून जावं तसा हा भक्तीचा महापूर रस्त्यावरून वाहत असतो. या महापुरातला प्रत्येक जण फक्त आणि फक्त वारकरीच असतो. तो कुठलाही वतनदार असत नाही. तो रोजगारी असला तरी कसलाही त्याच्यामध्ये भेद उरत नाही. फक्त विठुरायाच्या वेळामध्ये केलेली ही आध्यात्मिक क्षेत्रापुरती ही भक्ती असते. आपल्याला माहितीच आहे की यावर्षी माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत मानाचा वारकरी हा मान कैलास दामू उगले आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती कल्पना कैलास उगले यांना मिळाला. हे दाम्पत्य मुक्काम पोस्ट जातेगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक इथून आलेला आहे. गेल्या 15 वर्षापासून त्यांच्या पिढीमध्ये ही वारीची परंपरा आहे आणि 15 वर्ष वारी केल्यानंतर आज प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या समवेत विठ्ठलाची पूजा आषाढी एकादशीच्या दिवशी करण्याचा मान या दाम्पत्याला मिळाला. हे खरोखरच त्यांच्या जीवनातली एक अत्यंत आनंदी अशी घटना आहे. खरं तर या विठुरायाच्या भक्ती संप्रदायाच्या आचारसंहिता देखील खूप साधी सोपी आहे. चंद्रभागेचं स्नान, तुळशीची गळ्यामध्ये माळ, कपाळी गंध आणि विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा, विठुरायाचं नामस्मरण करणं या गोष्टी जरी केल्या तरी विठोबा हा असा एकमेव देव आहे की ज्याचं दर्शन आपण त्याच्या चरणावरती माथा ठेवून घेऊ शकतो. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते आत्ताची विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी श्री विठ्ठलाकडे या महाराष्ट्रातील जनता सुखी समाधानी समृद्ध व्हावी आणि या महाराष्ट्राला भरभरून संपन्नता मिळावी अशी मागणी केलेली आहे आणि ती मागणी पांडुरंगराय निश्चित पूर्ण करेल. त्या सुकृतांची जोडी म्हणजे विठ्ठल आवडी अशी विठ्ठलाची महिमा आहे. मुख्यमंत्री आता रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामध्ये आलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये रुक्मिणी मातेच्या पूजेला प्रारंभ होणार आहे. तर सगळीकडे रुक्मिणी माता ही पांडुरंगाच्या डाव्या बाजूला उभी असते, पण पांडुरंगाच्या मूळ मूर्तीमध्येच वामांगी रुखमाई अशी असल्यामुळं इथं वेगळी मूर्ती का असा अनेकांना प्रश्न पडतो. खरं तर पांडुरंगराय इथं रुक्मिणी मातेच्या शोधासाठी आलेले होते.
मूळ रुक्मिणी आजही दिंडीर वनामध्ये आहे आणि इथं माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी माननीय मुख्यमंत्री दोनही मानाचे वारकरी यांच्यातर्फे आता रुक्मिणी मातेला अभिषेक करण्यात येत आहे. जशी पांडुरंगाची नित्योपचार राजेशाही पूजा केली जाते तशीच रुक्मिणीची पूजा ही राजोपचारी नित्यशाही पूजेच्या माध्यमातून केली जाते. रुक्मिणीची मूर्ती जवळपास 3 ते 3.5 फूट उंचीची आहे आणि मारवाडी स्वरूपातली रुक्मिणीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. तिच्या कानामध्ये मारवाडी रूपातली कुंडलं आहेत. डोक्याला तिची सुंदर अशी वेणी आहे आणि या मूर्तीमध्येच अंगावरती साडी घागरा परिधान केलेला आपल्याला बघायला मिळतो. याच्या पाठीमागची कथा आहे अशी आहे की आपण बघतो की विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ही प्रत्येक देवळामध्ये शेजारी शेजारी असते, पण पांडुरंगाच्या मंदिरामध्येच विठ्ठल एका ठिकाणी आणि रुक्मिणी एका ठिकाणी, असं का? तर त्याची कथा अशी आहे की श्रीकृष्णाला असलेल्या मुख्य 8 भार्यांपैकी राधिका देवीला जवळ बसून श्रीकृष्ण हितगुज करत होते आणि ही गोष्ट रुक्मिणी मातेनं पाहिली आणि 4थी मत्सरापोटी रुक्मिणी रागानं निघून गेली आणि ती दिंडीर वनामध्ये तपश्चर्या करत बसली. त्यावेळेला रुक्मिणीच्या शोधासाठी भगवान श्री क्षेत्र पंढरपूरला आले आणि तिथं रुक्मिणीचा शोध घेतला असता ती दिंडीर वनामध्ये तपश्चर्या करीत असल्याचं त्यांना दिसलं. तपश्चर्या भंग करू नये म्हणून मुचकुंद राक्षसाला पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रुक्मिणीच्या शोधाचं निमित्त साधून तीर्थक्षेत्री पुंडलिकासाठी विठ्ठल इथं आले असं म्हटलं जातं. ज्या पद्धतीनं पांडुरंगाच्या स्नानामध्ये पुरुष सूक्ताचा वापर केला जातो त्याच पद्धतीनं रुक्मिणीच्या स्नानामध्ये श्री सूक्त म्हणलं जातं. रुक्मिणीला आईसाहेब म्हणूनही म्हणलं जातं. अजम रुक्मिणीम प्राण संजीव नेत्रम परम धाम कैवल्यमेकम तुरीयम असं रुक्मिणीचं वर्णन शंकराचार्यांनी आपल्या पांडुरंग अष्टकामध्ये केलेलं आहे. श्रीकृष्णाला आवडणारी आणि पांडुरंगाची श्रीकृष्णाची पहिली गाणी आहे. ज्या पद्धतीने देवाला लोण्याची आरती केली जाते त्याच पद्धतीने रुक्मिणी मातेला लोण्याची आरती केली जाते. रुक्मिणी मातेच्या अंगावर दागिने आहेत. प्रत्येक दागिन्यांची कलाकुसर तिच्या अंगावरील साडी चोळी कुंडलं ज्या असंख्य दिंड्या पंढरपूरला येत असतात त्यांचा दिनक्रम देखील ठरलेला असतो. सगळे वारकरी आपापल्या दिंडीमध्ये असतात. प्रत्येकाला दिंडीला नंबर दिलेला असतो. एका दिंडीमध्ये किती वारकरी असतात हे देखील ठरलेलं असतं. रुक्मिणी मातेला आता दुधाचा अभिषेक घातला जातो. वारकऱ्यांचा नित्यक्रम काय असतो तर पहाटे 4 वाजता उठून सगळे वारकरी आंघोळ आणि नित्यक्रम करून वाटचालीसाठी तयार राहतात. 5:30 ते 6च्या सुमाराला सर्व दिंड्या पालखीच्या मार्गावर त्यांना दिलेल्या क्रमांकाप्रमाणे उभे असतात. गुन्हेगाराच्या रूपाच्या अभंगाने जय जय रामकृष्ण हरी या भजनानं वाटचालीला सुरुवात होते. या वाटचालीमध्ये अभंगाचा क्रमही ठरलेला असतो. भजनी मालिकेप्रमाणे अभंग म्हटले जातात आणि ही भजनं म्हणत असतानाच ही वाटचाल करायची असते. त्यानंतर पहिला विसावा येतो. जेवणासाठी दुसरा टप्पा असतो. त्यानंतर पुन्हा लहानसा विसावा असतो आणि पुढच्या गावामध्ये दिंडी पालखी कामासाठी येते. तिथं नित्य नियमानं संध्याकाळी हरिपाठ होतो. पंचपदी होते, प्रवचन होते. रुक्मिणी मातेला आता जलाचा अभिषेक केला जातो.
एका विशिष्ट लयीमध्ये सर्वांच्या सामुदायिक हरिपाठानं दिवसभराचा चालण्याचा शेड निघून जातो. जगामध्ये प्रसिद्ध श्रीकृष्णाला लिहिलेलं पत्र हे जगामधलं प्रेमपत्र म्हणून संबोधलं जातं. कालिदासाच्या साहित्यात असलेली वैधर्मीय रीती ही रुक्मिणीच्या विदर्भामधूनच आलेली आहे. पांडुरंगाला पोशाख दिलेला आहे त्याच पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्यांच्या साहित्यपत्नी पैठणीचा पोशाख दिलेला आहे. त्या पैठणीचा पोशाख या गाण्याच्या वारकऱ्या रुक्मिणी मातेला सौभाग्य द्रव्याने विठ्ठल म्हणे जनी मोठी सासरवास दयनाच्या साठी नजरी त्यापाशी. सकाळी लवकर उठून दळण जनाबाईला करायचं असायचं, त्यामुळे संत जनाबाईला काळजी वाटायची. दुसरीकडे झोपलं तर जाग येणार नाही म्हणून ती जात्याजवळच झोपायची. पण विठ्ठल पहाटेच जनाई उठण्याआधी तिचं दळण दळून टाकायचं, तिची वेणी घालून तिला न्हायला घालायचं आणि तिची सगळी कामं करायची. सरस्वती दक्षिणेभ्यो वनीरविन्दो विषमेभ्यो सर्वो वाजिनीवदि प्रणो देवी सरस्वती वाजे विरवाजिनीवदि हीनाम वित्रियवदो यस्वा देवी सरस्वती उपब्धुते देहिते धर्णरुतरतूर्ये देवी सरस्वती वाजे सुवाये राम शिवानन्दर्यं उदस्यान सरस्वती घोरा हिरण्यवर्णी रुद्रग्नि वर्षोच्यते यस्यानन्दो सर्वस्वेशस्वरणवः अमशरतिरोरुवद सारो विश्व अतिविश्वसुरोरण्यावरी अगन्नहे वसूर्याः सुतरप्रिया प्रिया सुतसुरसनृता सरस्वती स्तोम्या भूद आपकृषिपार्थिवान्युर्यो अंतरिक्षा संत एकनाथ महाराज म्हणतात माझे माहेर पंढरी आहे पंचजाता वर्धयन्ति वाजे वाजे हव्या विठ्ठलाला प्रियामहिना महिना माता चंद्रभागेला आणि पुंडलिकाला सरस्वती विनोनेषु वसियो मापस्मरे पयधामानादल दुषस्वन सख्या जमात क्षेत्राण्यरणानि कर्मा शेनरादिवो अस्य प्रसन्नाः ओम बृहस्पते प्रथमं वाजो अग्रह्य प्रेरणामधियं ददाः यदेषां श्रेष्ठयदरि प्रमासीत् प्रेणान्ते शान्ति संवापि सप्तमे वदिताहुना पुनन्दो यत्र धीरामुनसा वचमत्रदा अतनासकाय सख्यानि जानते भद्रेशा लक्ष्मी प्रणीता दीपाची यतेन वाचपदवीयमा यन्नामनवा बिन्दन्द्रशेष प्रवेटा नामावृद्ध्या व्यदतपुरधरतां सप्तरे भावि सन्नावन्दे उतत्वा पश्यन्नदर्शवाचा उतत्वा शरणवन्नशरणोद्देन उदोत्तस्मैदन्वान् विसस्रे जायवे गोपत्य औषधी स्वासाः
रूप पाहत आलोचनी सुख झाले वो साजणी. या रूपाच्या अभंगानं वारकरी सांप्रदायिक भजनाची सुरुवात होते हे आपल्याला माहिती आहे. ते रूप त्यांच्या दृष्टीला भेटलं आणि आनंदाची सृष्टीच उभी राहिली. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधिले. विठ्ठलाला मी आलिंगन दिलं आणि त्यानं मला आपल्यासारखंच करून टाकलं हो. त्या उन्मन रूपी परमात्म्याच्या रूपात माझं मनही उन्मन होऊन गेलं. त्यानं मला स्वरूप केलं, माझं मन पांडुरंगी रंगीलं, गोविंदाचे गुणी वेधिले. म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती याची आठवणही मला उरली नाही. ज्ञानदेवाने विठ्ठलाला माऊली रूपामध्ये पाहिलं आणि पंढरीला माहेर म्हणून संबोधलं. जाईन गे माये तया पंढरपुरा असं ते म्हणत. विठ्ठल नामाचा गजर करत ते पंढरपूरला आले आणि आनंदानं अवघाची संसार सुखाचा करण्याचा आत्मविश्वास त्यांनी वारकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण केला. ज्ञानदेवांच्या भावविश्वातला विठ्ठल सगुण आहे आणि निर्गुणही आहे. रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा महामंत्र म्हटला पाहिजे. राम आणि कृष्ण कंकणे हाती विराजत कंकणे हाती विराजत नूपुरे प्रतिभात अंजनेत्री मेखला कटिनील कुंतल शोभिती कुंडलांनी विलसते उपशत्र सैनिक मोहिनी वंदितो वरदायिनी भवतारिणी श्री रुक्मिणी. रुक्मिणीच्या एकंदरीत मूर्तीचं हे वर्णन. तिच्या हातामध्ये काय आहेत? कंकण आहेत, तिच्या पायामध्ये नुपुर आहेत, तिचा मेखला आहे, तिची नीलकुंतल अशी केस आहेत आणि तिचं मुख हे कुंडलांनी विलासलेलं आहे. अशी शत्रूच्या सैनिकांना मोहिनी घालणारी सुद्धा रुक्मिणी आहे. आता रुक्मिणी मातेच्या साडी नेसवण्याचा कार्यक्रम पूर्ण होत असतानाच या पुजारी ताई रुक्मिणी मातेच्या कपाळाला कुंकू लावण्याचं काम करतील आणि मळवट भरण्याचं काम या ठिकाणी आईसाहेबांचं होईल. नऊवारी साडी रुक्मिणी मातेला माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं अर्पण केलेली आहे. संत श्रेष्ठ ज्ञानदेवांनी भक्ती मंदिराचा पाया घातला आणि पंढरीपासून पंजाब पर्यंत विठ्ठल भक्तीचा ध्वज अभिमानानं मिरवत नामदेवरायांनी या मंदिराचा कळस चढवला, विस्तार केला. साडी परिधान केल्यानंतर ज्या पद्धतीनं पांडुरंगाच्या मुखाचं तैलमार्जन केलं जातं, सुगंधी तेल लावलं जातं, त्याच पद्धतीनं रुक्मिणी मातेच्या कपाळाला, मुखाला तेल लावण्याचं काम केलं जातं. कुठलंही कुंकू परिधान करण्यापूर्वी मेण लावलं जायचं पूर्वीच्या काळात. आता चंदनाचा टिळा लावून रुक्मिणी मातेचा हा मळवट भरला जात आहे. अतिशय सुंदर प्रकारे ही जगदंबा जननायका रुक्मिणी मातेचा हा मळवट भरला जातो आणि हा मळवट भरल्यानंतर
की रुक्मिणी माता श्रीकृष्णाला जशी प्रिय होती तशी आपल्या सर्वांना दिसून येते. अनेक संतांनी या विठ्ठलाचं अत्यंत सुंदर असं वर्णन केलेलं आहे. रुक्मिणी मातेला चंदनाचा लेप लावून मळवट भरण्याचं काम सध्या सुरू आहे. पंढरपुरा मंदी देवाची कंची आळी, विठ्ठल देव बोलदारी भुक्याची रांगोळी. भुक्याची रांगोळी ज्या घरात ती विठ्ठलाची आळी असं म्हटलं जातं. ज्ञानोबा तुकोबारायांची पालखी वाखरीला येते, तिथं मोठं रिंगण होतं. हे रिंगण म्हणजे संत आणि विठ्ठल यांच्यातील प्रेम भावाच्या व्यापक परिघाचं दर्शन आहे. अत्यंत सुंदर असा मळवट रुक्मिणी मातेला भरवला जातोय. ज्ञानोबाराय, तुकोबाराय हे ज्ञानाचे कंदील आहेत असंही एका लोकगीतामध्ये आहे. वाखरीच्या हिरीवरी जोड कंदील झळकती, ज्ञानोबा तुकोबा साधू रिंगण खेळती. ज्या पद्धतीनं पांडुरंगाला सर्व भक्त आहेत त्याच पद्धतीनं रुक्मिणी मातेचेही काही भक्त आहेत. त्याच्यामध्ये परिसा भागवत हे नाव अग्रभागी येतं. त्यांनी रुक्मिणी मातेचं अनेक प्रकाराने वर्णन केलेलं आहे. संत एकनाथ महाराज त्याच पद्धतीनं श्रीधर स्वामी असे सर्व संत पंत आणि कवी हे रुक्मिणी मातेचं वर्णन करतायत. अतिशय सुंदर पद्धतीनं मळवटावरती देवाला प्रिय असणारं तुळशीचं पान रुक्मिणीच्या कपाळाला लावलेलं आहे. खरं तर तुळशीचं पान हे लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि रुक्मिणी हे लक्ष्मीचंच रूप आहे. त्यामुळे स्वतःचं स्वरूप स्वतःला ही रुक्मिणी माता लावून घेत आहे. फक्त कृष्णाला मोहिनी घालण्यासाठी म्हणून रुक्मिणी माता आपल्या कपाळाला अशा पद्धतीनं सुंदर तुळशीचं पान लावून घेत आहे. एखाद्या लहान मुलाला नटवावं त्या पद्धतीनं पुजारी मंडळी रुक्मिणी मातेचं नटवण्याचं, त्याच्या मळवट भरण्याचं, तिच्या डोळ्यावर सांडलेलं कुंकू पुसण्याचं काम करत आहेत. उत्कट भक्तिभावानं ओथंबलेल्या अभंगवाणीतून आपल्याला या विठुरायाचं, रखुमाईचं माऊली म्हणून दर्शन वेगवेगळ्या अभंगातून घडत असतं. विठ्ठल गीती, विठ्ठल चित्ती, विठ्ठल विश्रांती भोग जया, विठ्ठल आसनी, विठ्ठल शयनी, विठ्ठल भोजनी, ग्रासो ग्रासी. सुगंधी द्रव्य रुक्मिणीला आता लावण्यात येत आहेत.
सुवासिनीचं सौभाग्य म्हणजे कुंकू, पवित्र सौभाग्य द्रव्य असं रुक्मिणीला अर्पण केलं जातं. सौभाग्याचं लेणं मुख्यमंत्री गौऱ्यांच्या पत्नी आणि महाराजा वारकरी यांच्या पत्नी एकमेकींना लावून घेत आहेत. तुळशी अर्पण केली जाते, जी भगवंताला प्रिय आहे. अशी तुळशी रुक्मिणीच्या डोक्यावर अर्पण करून त्या डोक्यावरती सुंदर असा सोन्याचा मुकुट हा अर्पण केला जात आहे. रुक्मिणीचं रूप हे विश्वमोहिनी झालेलं आहे. मातेला फुलांचा हार, तुळशीचा हार अर्पण केला जात आहे. रुक्मिणीची पूजा ही भक्ती आणि प्रेम वाढवते असं म्हटलं जातं. पती पत्नी मधले संबंध दृढ करते असंही म्हटलं जातं. अत्यंत सुंदर असा हा फुलांचा हार रुक्मिणी मातेला घातलेला आहे. रुक्मिणी देवीची पूजा केल्यानं जीवनातल्या अडचणी दूर होतात, कष्ट दूर होतात अशी ही श्रद्धा आहे. या पंढरपुरातल्या रुक्मिणी मातेची नित्य पूजा केली जाते आणि विशेष पूजा मानली जाते. रुक्मिणी अष्टमी हा दिवस देखील इथं रुक्मिणी देवीच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी देखील विशेष पूजा केली जाते. दीप ओवाळला जातो आहे. नैवेद्य दाखवला जातो आहे. आत्ताच म्हटल्याप्रमाणे आषाढी एकादशी असल्यामुळे, उपवास असल्यामुळं फळांचा नैवेद्य आणि पंचखाद्याचा नैवेद्य दाखवला जातो आहे रुक्मिणी मातेला. खरोखरच हा पंढरीचा सोहळा किंवा पंढरीची ही वारी म्हणजे एक आनंद सोहळाच आहे. ज्या गावाला जायचं आहे तो परमात्मा देखील आनंद कंद आहे. ज्या वाटेनं जायचं आहे ती वाटही आनंद रूप आहे आणि ज्याला या वाटेनं वाटचाल करायची आहे, ओटी भरण्याचा सोहळा इथे संपन्न होतोय. पतिव्रतेचं सौभाग्य द्रव्य असलेलं कुंकू हाती सुरू आहे.